आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत. नमस्कार. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आंबळे येथे अनुज संभाजी दरेकर, वय वर्ष 16, राहणार दरेकर मळा आंबळे. आपले वडील संभाजी दरेकर यांना जनावरांना लागणारा चारा याची कडबा कुट्टीवर कुटी करत असताना आपल्या उजव्या हाताची पंजाची 5ही बोटं कडबा कुट्टीच्या पात्यामध्ये जाऊन तुटली असून झालेल्या अपघातानंतर उपचार सासवड येथील खाजगी रुग्णालयामध्ये करण्यात आले. सदरची घटना समजल्यानंतर माजी सनदी अधिकारी माननीय संभाजीराव झेंडे यांनी दरेकर कुटुंबियांची पुढील उपचारासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. वरील युवकाला प्राथमिक उपचार पूर्ण झाल्यानंतर नागपूर येथील आर्थो हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात येणार असून त्याची संपूर्ण खर्चाची सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे करणार असून त्यांच्याबरोबर जाणारे नातेवाईक त्यांचा राहण्याचा सर्व खर्च संभाजीराव झेंडे यांच्या माध्यमातून होणार असून हाताच्या पंजाचे मोजमाप घेऊन अपघात झालेल्या पंजाच्या ठिकाणी कृत्रिम पंजा जर्मनी येथून मागवण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असताना ज्या शेत जमिनीसाठी उपयुक्त जी अवजारे आहेत त्यामध्ये सुरक्षिततेचा अभाव असून वारंवार या घटना घडत आहेत. पुरंदर तालुक्यातील सोमर्डी, साकुर्डे आणि आता आंबळे येथील 3ही लोकांच्या हातांचे पंजे तुटलेले असून फार मोठे नुकसान या कुटुंबियांना भोगावे लागणार आहे. महाराष्ट्र शासन, केंद्र शासनाच्या माध्यमातून ही जी शेती उपयुक्त अवजारे बनवली जातात त्यावर सुरक्षा मानांकन असणे गरजेचे आहे. त्यानंतरच मशीन खरेदी करावी असे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर लहान मुलांना या मशिनीच्या आजूबाजूला जाऊ नये असे पालकांना आवाहन करण्यात आले आहे. माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी हे आवाहन पालकांना केले आहे. खरोखरच माननीय संभाजीराव झेंडे यांना देवदूतच म्हणायला हवे आणि ते वावगे देखील ठरणार नाही एवढे मात्र नक्की. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी सचिन दरेकर, आंबळे गावचा माजी उपसरपंच. गेल्या 10 दिवसापूर्वी आमच्या गावातील आणि घरातील अनुजचा मशीन कडबा कुट्टी मशीनमध्ये हात जाऊन अनपेक्षित असा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला दवाखान्यात नेत असताना माझी जी परिस्थिती झाली होती अतिशय म्हणजे नाही का, त्या टायमिंगला पहिल्यांदा मला झेंडे साहेबांचं नाव आठवलं. कारण की गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच साकुर्डे गावामध्ये जे इन्सिडेंट झाला होता, मी आमच्या गावातील एक कार्यकर्ता संदीप जगताप याला लगेच फोन केला की झेंडे साहेबांना असा निरोप दे. कारण की माझी तर साहेबांच्याबरोबर बोलण्याची सुद्धा त्यावेळेस तयारी नव्हती किंवा ताकद राहिली नव्हती. संदीपनी सांगितलं साहेबांना. साहेबांनी 1-2 तासाने मला लगेच फोन केला की सचिन, तू काय काळजी करू नको, आपण त्याच्या हाताची अतिशय चांगल्या पद्धतीची काळजी घेऊन आपण त्याचा हात पूर्णतः कशा पद्धतीने बसवता येईल याची आपण 2-3 दिवसानंतर चर्चा करू आणि तो हात नक्कीच त्याच्या आयुष्याला एक नवी उभारी देईल अशा पद्धतीचं साहेबांनी सांत्वन केलं. निश्चित स्वरूपामध्ये तालुक्यामध्ये आज झेंडे साहेबांसारखा माणूस आपल्या या तालुक्याला लाभला आहे आणि खरं तर यासारख्या माणसामुळं या माणसातला देव माणूस म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीचं काम सध्या साहेब या तालुक्यामध्ये करतायत आणि साहेबांच्याच हातून निश्चित स्वरूपामध्ये या तरुणाचं भविष्य उज्ज्वल असेल अशी शाश्वती या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. धन्यवाद. गेल्या काही दिवसापूर्वी एक अघटित घटना दरेकर कुटुंबामध्ये घडली होती. संभाजी दरेकर आपल्याबरोबर आहेत, त्यांचा मुलगा अनुज दरेकर आपल्याबरोबर आहे. वडिलांना जनावरांसाठी कडबा कुट्टी मशीनमध्ये कुठंतरी मदत करत असताना अनपेक्षितपणे त्याचा हात त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी मोठा इन्सिडेंट होऊन त्याचा
उजव्या हाताचा संपूर्ण पाचही बोटं कट झालेली आहेत आणि प्राथमिक उपचार सासवडमध्ये घेतल्यानंतर मला वाटतं की 8 दिवस झाले. तर प्राथमिक उपचार झाल्यानंतर आज त्याला घरी आणलेलं आहे आणि या कुटुंबाला या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संभाजीराव झेंडे यांनी दवाखान्यात भेट घेऊन त्यांना आधार दिलेला आहे. आणि या मुलाच्या बाबतीत बोलायचं तर एक अत्यंत हुशार मुलगा शाळेमध्ये, परंतु दुर्दैवाने त्याचं हा जे अपघात झालेला आहे त्याच्यापासून तो आधू झालेला आहे. परंतु साहेबांनी त्यांचं कुटुंबाचं सांत्वन करून त्या मुलासाठी भविष्यामध्ये काय करता येईल ह्याच्यासाठीच काही प्रयोजन केलेलं आहे. त्याचा हाताच्या पंजाचं जे काही मोजमाप आहे किंवा जो कट झाला आहे त्याची पुढची प्रक्रिया ही नागपूरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये होणार आहे. हाताचं जखम बरी झाल्यानंतर ही प्रक्रिया आहे. त्यानंतर तो मेजरमेंट घेऊन तो जो कृत्रिम हात आहे तो जर्मनीवरनं मागवणार आहोत. तर आपल्याबरोबर अनुजचे पप्पा आहेत संभाजी दरेकर. तर सांगा कसं काय घडलं ते. तो कुटी करत असताना मला मदत करत असताना कुटी करत होता. कुटी करत असताना हात त्याच्या मशीनमध्ये गेला. त्यावेळेस 5 बोटं गेलेली. पुढच्या दोघांना सासवडमध्ये उपचार घेत होतो. संभाजीराव झेंडे साहेब आलते. ते म्हणले आपण नागपूरला हे करून बघू. तिथं हे जखम बरी झाल्याशिवाय काय करता येत नाही ना. जखम बरी झाल्याच्यानंतर बघू म्हणले. मी मनीषा संभाजी दरेकर, अनुजची आई. त्या तो तर दररोजच कुटी करत होता आणि त्या दिवशी अचानक त्याच्यात घास गुंतला. तर तो काढता त्याचा हात आतमध्येच ओढला गेला मशीनने आणि मग त्यावेळेस त्याला तो अपघात झाला. आणि मग साहेबांनी आम्हाला सांगितलं घाबरू नका, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. त्याच्या पुढच्या उपचारासाठी ते मदत करू शकतात, पण त्याच्या भविष्यासाठी नाही. म्हणजे आत्ताच्या ऑपरेशनसाठी ते मदत करणार आहेत, पुढच्या भविष्यासाठी नाही. हातासाठी ते मदत करणार आहेत. आपल्याबरोबर आता अनुज आहे. आपल्या कुटुंबाबरोबर तो आराम करतो आहे. त्याचं पंजा गेल्यापासून त्याची जी मानसिकता आहे जी खराब झालेली आहे, कुठंतरी भविष्याची चिंता त्याला लागून आहे. परंतु एक हुशार विद्यार्थी. बाळा तू कितीला आहेस? 12वीला. तुला 10वीला किती पर्सेंटेज पडले? 75. 10वीला 75%. म्हणजे 100% 12वीला तो डिस्टिंक्शनमध्येच आला असता आणि भविष्यामध्ये त्याचं काम चांगल्या पद्धतीने चाललं असतं. त्याशी जे काय घडलं आहे कसं घडलं? वडिलांना मदत करत असताना ते घास गुतला कुठे आणि ते मी चालू यातच बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि त्या हात ओढला गेला आतमध्ये. आणि तू वडिलांना नेहमी मदत करतो का? हो, दररोज करत होतो. मग कुठल्या कॉलेजला होतास तू? वाघेरे कॉलेजला होतास का? ओके. आता तुला वेदना होतात का? दुखतंय का काय? हो, थोडं दुखतंय. ओके. तर थोडक्यात या कुटुंबाची जी परिस्थिती आहे ती आपण जाणून घेतलेलीच आहे. त्यांचे चुलते आहेत, संभाजी दरेकरांचे चुलते आहेत, वडील सॉरी, आणि मुलाचे चुलते बी आपल्याबरोबर आहेत. संपूर्ण फॅमिली या अपघातातनं कुठंतरी सावरायचा प्रयत्न करते. भविष्यामध्ये नक्कीच साहेबांच्या माध्यमातून पुढची जी प्रक्रिया आहे ती पास होईल. परंतु भविष्यासाठी ज्या घटना या वारंवार या मशीनमध्ये घडतात, हॉलर मशीन असेल, कडबाकुटी असेल किंवा रिपर मशीन असेल, म्हणजे अशा ज्या मशिनरी आहेत त्याचं सुरक्षा मानांकन जे आहे ते कुठं आहे? सुरक्षा मानांकनमध्ये हा हात जातो, हा हात कट होतो, त्यानंतर अपंगत्व येते. म्हणजे जनरली शेतकऱ्यांच्या मुलांची जर ही परिस्थिती, घटना साकुर्ड्याची आहे ताजी, श्रेया थोपटीची घटना आहे, सोमुर्डीचे बोराडे म्हणून आहेत, घटना आहे ही दरेकर अनुजची. मशिनरी बनवता की नाही त्या पद्धतीने त्याला टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे. प्रथम म्हणजे सुरक्षा मानांकनाचं प्रथम प्रायोरिटी देऊन कुठेतरी त्या ठिकाणी मानवी अवयव जाणार नाही, मानवी अवयवासंग त्याचा जास्त स्पर्श किंवा एक काम होणार नाही अशा पद्धतीचं इक्विपमेंट गरजेचं. आणि 100% महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या शेतकऱ्यांसाठी विविध मशिनरी बनवतात त्यांनी या गोष्टीचा प्रथम विचार करून या मशीन्स बनवल्या पाहिजेत. याच्यामध्ये दुमत नाही तर नक्कीच भविष्यात
परंतु नक्कीच समाज त्याच्यासाठी उभं राहील हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. आता ज्या काही घटना पुरंदरमध्ये घडत आहेत की कडबाकुटी शेतकऱ्यांची मुलं जनावरांना चारा देण्यासाठी कुठेतरी आईवडिलांना हातभार लावा म्हणून त्या कडबाकुटीमध्ये मदत करत असतात. परंतु साहेबांचं म्हणणं आहे की ज्या मशीन मॅन्युफॅक्चर केल्या जातात त्या मशीनच्यामध्ये अशी सुरक्षा व्यवस्था असावी की जेणेकरून जर तिथपर्यंत हाताचा पंजा जाणं म्हणजे आयुष्य आधू होण्यासारखा प्रकार आहे किंवा एवढ्या घटना घडलेल्या आहेत की संपूर्ण माणूससुद्धा मशीनमध्ये गेलेला आहे. म्हणजे इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये कुठेतरी डिफॉल्ट किंवा तसं काही गोष्टी आहेत. सुरक्षा प्रथम असावी या दृष्टिकोनातून साहेबांनी सांगितलेलं आहे की कुठेतरी या मशीनमध्ये चेंज करून त्याच्यापर्यंत जे काही मानांकन आहेत सुरक्षेची ते त्या कंपन्यांनी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी पूर्ण करावीत. म्हणजे होणारे अपघात नक्की टाळता येऊ शकतील. आणि लहान मुलांना एक मेसेज द्यायचा असेल त्यांना कदाचित की बाबा हे मशीन तुम्ही काम करता की जपून काम करा. आईवडिलांना त्याच्या बरोबरीनं जाताना आईवडिलांनी बी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण हाताचा पंजा जाण्यासारखं दुःख संपूर्ण आयुष्यामध्ये नाही. ह्या घटना पुरंदरमध्ये सोमवर्डी, साकुर्डे आणि काल आंबळं म्हणजे खूप भयावह घटना आहे. आणि नक्कीच साहेबांच्या माध्यमातून हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात असताना ज्या कंपन्या ह्या कडबाकुटी असतील किंवा धान्य भरडायच्या हॉलर्स मशीन असतील किंवा रॅपर मशीन असतील त्या रॅपर मशीन, हॉलर मशीन किंवा ज्या कडबाकुटीच्या मशीन आहेत त्याच्यामध्ये नक्कीच इंजिनिअरिंगच्या माध्यमातून कुठेतरी सुरक्षा मानांकन तयार होऊन एक अपघातांची ही मालिका नक्कीच खंडित व्हायला प्रयत्न केले जातील. कारण ही घटना वाटते तेवढी सोपी नाही. कारण प्रथम फर्स्ट एडपासून लास्टपर्यंत जायचं म्हणलं तर इथून प्राथमिक उपचार, त्यानंतर नागपूरला द्वितीय उपचार आणि तिसरा उपचार बाहेरनं ते इक्विपमेंट आणणं किंवा हाताचा पंजा असेल किंवा जे काय असते मटेरियल ते थोडक्यात लाँग प्रोसेस आहे. याच्यामध्ये नक्कीच साहेबांनी दिलेला जो मेसेज आहे समाजापर्यंत जाईल यात शंकाच नाही. धन्यवाद. या अशा प्रकारची जी घटनेचा प्रकार आपण ऐकला ती घटना पहिल्यांदा श्रेया थोपटे या मुलीच्या बाबतीमध्ये साकुर्डे या गावात घडली. आणि मी जेजुरी भागात दौऱ्यावर असताना तिथल्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते आहेत ते युवराज जगताप यांनी विनंती केली की हॉस्पिटलला जाऊन आपण भेट देऊया. म्हणून आम्ही हॉस्पिटलला भेटायला गेलो तर उजव्या हाताचा चारही बोटं, सुदैवानं तिचा अंगठा तरी राहिलेला होता. हे गेलेलं होतं कडबाकुटीच्या याच्यामध्ये. वडिलांच्या गैरहजेरीत सहज ती कडबा कापण्यासाठी त्या मशीनमध्ये गेले. अनावधानानं तो हात कडबाकुटीच्या मशीनमध्ये सापडला आणि चारही बोटं तुटली. आम्ही तिथूनच मग इंटरनेटवरती जाऊन आर्टिफिशियल हँड कुठे मिळेल याची चौकशी केली असता नागपूर या ठिकाणी हे मिळतात अशा प्रकारचे हात बसून याची माहिती मिळाली. नागपूरला माझे एक सहकारी सतीश मुंडे आहेत, त्यांच्याशी चर्चा केली फोनवरूनच आणि त्यांना त्या हॉस्पिटलला जाऊन यायला विनंती केली आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशी आम्हाला निरोप दिला की जखम पूर्ण बरी झाल्याशिवाय याच्यामध्ये आपल्याला काहीच करता येत नाही. मग ती जखम पूर्ण झाल्यावर श्रेयाला पहिल्या राऊंडला त्या हाताचं मेजरमेंट देण्यासाठी डॉक्टरांच्याकडे पाठवलं. डॉक्टर थेटे म्हणून आहेत त्या ठिकाणी, पती पत्नी दोघंही डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांची मेजरमेंट्स घेतली आणि ही टेक्नॉलॉजी असं कृत्रिम हात बनवण्याची ही जर्मनीला आहे. त्या ठिकाणाहून पुन्हा 45 दिवसानंतर यांनी हे सगळे रिपोर्ट्स आणि साईज पाठवल्यानंतर ते हात आला आणि आपण श्रेयाचा हात त्या ठिकाणी बसवला. दुर्दैवाने तशीच एक घटना सोमर्डी गावात झाली. तिथंही त्यांचा छोटासा दूध विक्रीचा व्यवसाय आहे आणि घरामध्ये एकमेव कमवता माणूस. त्यांनी स्वतः त्या 2-3 मशीनचा सांभाळ करायचा, तेवढं मिळेल ते दूध नेऊन बाजारात विकायचं आणि प्रपंच चालवायचा. अशा परिस्थितीत तो करता माणूसच त्याचा हात गमावून बसला. तर हीच पद्धत आम्ही त्यांना आता नागपूरला नेलं, त्यांचा हाताची जखम सुकली आणि आता त्यांच्यासाठी ते मेजरमेंट देऊन हात आपण आणणार आहोत. प्रश्न आता ही कालची जी घटना घडली आंबळे या ठिकाणची दरेकर यांची, तर दरेकर यांची जी घटनेत काल जाऊन हॉस्पिटलला भेट दिली ते हाताकडे पाहून अक्षरशः अंगावर शहारे आले. त्या मातेच्या तिच्या आईच्या डोळ्यामधून अश्रू आले. त्यांना आम्ही आधार देण्याचा प्रयत्न केला, धीर देण्याचा प्रयत्न केला की याच्यावर थोडा जो काही शक्य आहे तो इलाज आपण करूया. परंतु ही जखम म्हणजे कापलेल्या हाताची पूर्ण बरी झाल्याशिवाय किंवा ज्याला आपण स्वच्छ मराठीत ती जखम पूर्ण सुकल्याशिवाय पुढचा इलाज करता येणार नाही. त्यांनाही तिकडंच
नागपूरला पाठवून त्याचे मेजरमेंट्स घेऊन अशा प्रकारे कृत्रिम हात बसवण्याचं, दुर्दैवानं कालच्या घटनेमध्ये दरेकरांच्या आंबळेच्या घटनेमध्ये त्याचा अंगठाही त्याच्यामध्ये निघून गेलेला आहे. त्यामुळे ही आणखी एक कॉम्प्लिकेटेड केस झालेली आहे. माझा विचार याच्यापर्यंतच न थांबता ह्या अशा कडवाकुटीच्या मशीन्स जे कंपन्या बनवतात त्यांना अशा प्रकारे सेफ्टी मेजर्स द्यायला सांगण्याची एक सूचना करणार आहे की चुकून जरी माणसाचा हात तिथपर्यंत गेला तरी अशी काहीतरी अरेंजमेंट, इंजिनिअरिंगचे आता भरपूर लोक आहेत आपल्याकडं कृषी औद्योगिक किंवा कृषी इंजिनिअरिंगमधले, की हात आतमध्ये जाणारच नाही. तिथे काहीतरी अशी फळी म्हणा, पत्रा म्हणा असा बसवला गेला पाहिजे की अनावधानाने हात पुढे सरकत असताना किंवा कडबा पुढे सरकवत असताना तो आपोआप त्या पत्र्याला किंवा लाकडी फळीला अडकला पाहिजे. अशा पद्धतीची बी विनंती आम्ही MAIDC जे महाराष्ट्र शासनाचं कृषी औद्योगिक विभाग त्यांनाही विनंती करणार आहोत की तुम्ही हे जे कडबाकुटी कापणारे किंवा कडबा कापणारी यंत्र बनवणाऱ्या कंपन्यांना हे कंपल्सरी करा. पण त्या दुर्दैवाने कशी ह्या काही गोष्टी अशा आहेत की ह्या खेड्यापाड्यावरचे लोकसुद्धा बनवत आहेत, परंतु घेणाऱ्यांनी आता काळजी घेतली पाहिजे. 3 घटना जर आपल्याकडे 4 महिन्यात घडलेल्या आहेत तर सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती की जिथून कुठून तुम्ही कडबा कापण्याची मशीन खरेदी कराल त्यांना हे कंपल्शन करा की अशा प्रकारची सेफ्टी मेजर असणारी मशीनच आम्ही घेऊया. ह्या बाबतीत आपण उपचाराला ऑलरेडी नागपूरला संपर्क साधला आहे, पण त्यांनी तेच सांगितलं की जखम पूर्ण बरी होईपर्यंत आम्ही पुढची स्टेप काहीच घेऊ शकत नाही. कुटुंब खूप होतं, परंतु त्यांना आम्ही आधार दिलेला आहे आणि बघूया की याच्यामध्ये जसा श्रेयाचा आपण उपचार केला त्याच पद्धतीचा उपचार ह्या घटनेमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.